फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक आहात। इकडे सुद्धा सगळं मस्त आहे। आता जवळपास झाले आहे सकाळचे 9 होत आहेत, पावणे 9 झालेले आहेत। मुलं स्कूलमध्ये गेलेली आहेत आणि पप्पा त्यांचे गेले आहे भाजीपाला आणायला। तर चला, मी आता जस्ट चाय पित आहे, कारण आता मुलांचं झालं, म्हणजे आता मुलांना मी चटणी, टमाटर चटणी आणि पोळ्या बनवून दिल्या। तर जस्ट सगळ्यांचं चाय पाणी झालेलं आहे आणि मला आता वेळ मिळाली तर आता मी ठेवला आहे माझा चाय आणि चाय बरोबर आपला केलेला आहे व्हिडिओला स्टार्ट। तर चला, आता जो होईल तो व्हिडिओ मी आता तुम्हाला दाखवतच राहील। तर आता खूप काम पडून आहे, त्यातल्या त्यात खूप असं म्हणजे बरं नाही आहे। पावणे 9 झाले, कपडे ठेवलेले आहे धुवायचे। इथे आता जस्ट चाय वगैरे झालेला। बाकी हे बघा, किचन फक्त पोळ्या झाल्या, चटणी होती, टमाटर चटणी मुलांपुरतीच बनवलेली मी, थोडीशी होती काढून ठेवली ती। बाकी इथे रात्रीचं वरण आहे जे गरम होतं, बाकी सगळे भांडे वगैरे व्हायचेच आहेत। आणि आपली पार्किंग बघा, चला बाबा हे नाही लावलं लॉक। आता वाजले आहे 5:30, नाही सॉरी 5:45 होत आहे आणि मुलांना आणायचं आहे जाऊन। तर मुलांना आता आणते त्यांच्या ट्युशनवरून जाऊन। तर त्याचबरोबर म्हणजे अंधाराची वेळ झालेली आहे, पाऊस येत आहे बाहेर। तर त्यासाठी म्हणून आता जाणार आहोत, तो सोबत जाता जाता आता कुठेतरी काहीतरी खाऊ म्हटलं, कारण पाऊस येत आहे तर त्यामुळे काहीतरी खायची इच्छा होत आहे। तर आता आपण बघूया काय भेटते तर, आणि खाऊया। तर चला, मी तुम्हाला पाऊस दाखवते, समोर हा ब्लॉग कंटिन्यू करते। तर चला, आता मुलांना आणायचं आहे, त्यासोबत आता यांनी म्हटलं की चल मी आता जातच आहे आणि आता गाडी काढतच आहे, तर तू कशाला घरी बसते, आपण थोडंसं लवकर जाऊया। आणि जाता जाता पाऊस सुरू आहे तर काहीतरी असं म्हणजे असं चमचमीत किंवा असं नाही का तिखट खारट असं काहीतरी खायची इच्छा झाली होती आणि घरी बनवायचा कंटाळा आला, त्याच्यामुळे म्हटलं। तर यांनी म्हणे चल आता आपणच जाऊ, आणि छान बारीक बारीक पाऊस होता, त्याच्यामध्ये खायची माझी इच्छा होती, म्हणजे मोमोज खायची खूप इच्छा होती। आणि मोमोज घरी बनवा आणि वेळेवरती तर वेळ लागत होता, त्याच्यामुळे यांनी म्हणे चल आपण बाहेर जाऊन खाऊया। एक डेली म्हणजे जवळपास अधूनमधून मी ज्या ताईजवळ खाते मोमोज, तर त्यांच्याकडेच मी गेली। आमच्या घराच्या अगदी जवळ आहे, असं काही फारसं दूर नाही आहे, म्हणजे आपण पायी फिरताना असं म्हणून एक वॉक केल्यासारखंही जाऊ शकतो, पण मात्र पाऊस असल्यामुळे आपण ते जाऊ शकत नव्हतं। आणि सोबत मुलंही नव्हती, मुलं ट्युशनमध्ये गेलेली होती, तर मुलं येतपर्यंत बघा। आणि इकडे एवढा पाऊस सुरू आहे, पण तरी पण जे तुम्हाला असे पिवळे जे टेंट लागून दिसत आहे ना, ते आहे भाजीपाल्यांचे। भाजीपाले मात्र जे आहेत ते बाया माणसं ते बसून राहतात विक्रेते, आणि घेणेवालेसुद्धा लोक असतातच, तर त्याच्यामुळे मग तिथे गर्दी असतेच। आता मला भाजीपाला वगैरे तर घ्यायचा नव्हता, मी तर स्पेशल मोमोज खायलाच म्हणून गेली होती, पण मला मात्र थोडीशी हे होती की मोमोज असेल की नाही, ते दुकान बंद असेल की सुरू असेल, तर असं झालं होतं। पण मात्र म्हणून आम्ही रिवर्स गाडी घेतली आणि बघतो तर मोमोजच्या स्टॉलला येऊन पोहोचली। पण इथे मात्र दादा होता, ताई नव्हती, तर ती ताई घरी मोमोज बनवत असं म्हणून तो सांगत होता। आणि इथे मला खायचे होते स्टीम मोमोज, मी जास्त करून स्टीमच मोमोज खाते, आणि त्याला विचारत सुद्धा आहे की ताई आले की नाही। तर पावसाचं आहे का नाही का सुरू? मी का नारळ घेता, नारळ घे, पाणी घेतो, मोमोज खातो। तर मी घेतले मोमोज आणि मुलांसाठी म्हणून पार्सल घेतलं, तर ते म्हणजे फ्राय मोमोज, आणि मी माझ्यासाठी घेतले मंचुरियन मोमोज, आणि तेही स्टीम। मला स्टीमच मोमोज फार आवडतात आणि ते मी येऊन स्पेशल खाते, पण ते एवढे गरम होते आणि वरतून पाऊस, म्हणजे ते खायला खूप टेस्टी होते, पण मात्र ते इतके गरम लागले की खूप। त्याला आम्ही घेतला आहे मोमोज, खाल्लं, खूप तिखट लागलं, त्याचबरोबर पोरांसाठी घेतला आहे पार्सल। इथले मोमोज खरंच छान वाटतात, पण तिखट लागलं। मी खाल्ले स्टीम मोमोज, आईसाठी घेतले फ्राय, आणि यांनी खाल्लं नारळ पाणी पिलं, सोबत त्याची मलाई आहे त्यासोबत घेतली। मलाई कुठे ठेवली आहे? पाऊस सुरू आहे, पावसामध्ये मोमोज खायची आणखी मजा चांगली आहे, नाही का? आहे का नाही? मोमोजचं पार्सल आहे आमचं, बघा तुम्हाला छत्र घेऊ लोक।
तर आता आमचं मग झालं मोमोज खाऊन आणि त्यातल्या त्यात काय झालं की आम्हाला वेळ होता मुलांना आणायला, म्हणजे आम्ही आधीच लवकर निघालेलो की तिथे मोमोजला वेळ लागेल किंवा हे दुकान जवळचं बंद राहील तर आपल्याला दूर जावं लागेल म्हणून आम्ही लवकरच निघालेलो होतो. पण मात्र जवळचं दुकान मिळालं आणि मग मी मोमोज खाल्ली आणि नारळ पाणी पिलं, मुलांनासुद्धा घेतलं. पण तरी पण वेळ व्हायचा होता मुलांचा, तर मग आणि सोबत पाऊससुद्धा जवळपास गेलेला होता, असं खूप म्हणजे बारीक बारीक किंवा नसल्यासारखाच पाऊस होता. मग यांनी म्हटलं की मुलांची जी ट्युशन आहे ती खूप आतमध्ये आहे, म्हणून यांनी म्हटलं की चल आता आपण डायरेक्ट जाऊया घरी. तर आम्ही घरी जात होतो आणि जाता जाताना इकडे एक हॉल आहे, त्या हॉलच्या समोर नेहमी काही ना काही कार्यक्रम असतातच. तर तिथे एवढ्या गाड्या लागल्या होत्या की आम्हाला दुसरीकडून गाडी घ्यावी लागली. तर मग आता आम्ही चला घरी. तर आता चला हे केला आणि चला आता आपण आलो आहे घरी. आणि मोमोज आहेत पोरांचे, पोरं गेले आहे ट्युशनला, ट्युशनवरून येतील बघा 6 टाईम झालेला आहे. आता हे गेले आहे आणायला पोरांना, तर पोरं येतील. मी छान गरम गरम तिथेच खाली मोमोज, आता हे सुद्धा गरमच आहेत बऱ्यापैकी, ते सुद्धा खातील. आणि मी आता बनणार आहे स्वयंपाकामध्ये बनवणार आहे आज मसूरची डाळ, तिखट आणि छान मस्तपैकी मिरची. तर चला अंधार आहे, जिकडे तिकडे लाईट्स लावून घेऊया आपण. किचनमध्ये आलेला होता पण किचन मस्त आहे, हा माझा फेवरेट पार्ट आहे खूप.